नमस्कार. मालिकेचा आजचा भाग खूपच मनोरंजक आणि जबरदस्त असा आहे. कारण आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अक्षय रमाची कशी काळजी घेतोय. म्हणजे हा जो सनी आहे तो रमाच्या अंगठीला येण्याचा प्रयत्न करतोय, तिला त्रास देतोय. रमाने तर सनीला दाद्दल घडवलेलीच आहे, तोंडावर पाडलेला आहे, त्याचबरोबर त्याची बोटं चिमटून टाकलेली आहेत. तिला जे करता येईल, स्वतःचं रक्षण करण्यासाठी तिला जे करता येईल ते रमा करत आहे. अगदी शक्तीचा वापर करता नाही आला तर ताकदीचा वापर करून ती सनीला चांगलंच उल्लू बनवत आहे, त्याची वाट लावत आहे. पण त्याचबरोबर रमाला माहिती नाही की अक्षय पण तिचं सनीपासून रक्षण करण्यासाठी धावपळ करत आहे, अगदी कसरत करत आहे, रात्र जागा राहत आहे. हे सगळं अक्षय करत आहे, पण याची रमाला कल्पना नाही. अक्षय रमाला या गोष्टी कळूही देत नाही आणि रमाला कळल्या तर तो पुन्हा वेगळी कारणं देतो. हे सगळं घडत असतं. पण आता सनीने कहर केलेला आहे, तो म्हणजे सनी आता रमाच्या बोटामध्ये जबरदस्ती अंगठी घालणार आहे. आणि तेव्हा अक्षय सनी आणि रमाचा हा जो होणारा साखरपुडा आहे तो कशा पद्धतीने थांबवत आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. सनीला अक्षय आणि रमाने कशी जन्माची अद्दल घडवलेली आहे, त्याचबरोबर सनीची वाट लावलेली आहे, ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब करणं हे विनामूल्य आहे आणि सिरियलच्या अशाच अपडेट्ससाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर सनी किचनमध्ये आलेला असतो आणि रमाला म्हणत असतो की मला दूध हवं आहे. तर रमा म्हणते की आहे ना फ्रीजमध्ये तिथे. तर तो तिथे जायला लागतो, मुद्दाम रमाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असतो. रमा बिचारी झोपलेली असते, दिवसभर काम करून थकत असते, आरताचं करायचं असतं, घरातलं सर्वांचं करायचं असतं, या सगळ्या गोष्टीने ती थकून गेलेली असते आणि ही सनीची नाटकं सुरू असतात. तेव्हा मात्र रमा सनीला सांगते की तिथे आहे ना फ्रीजमध्ये, घे ना हाताने तुझ्या. पण सनीचं असं म्हणणं असतं की नाही, तूच दे मला तुझ्या हाताने हवं आहे, कारण मला त्या फ्रीजमध्ये जो गोंधळ आहे त्याच्यातून ते दूध सापडत नाही आहे. मग रमा उठते आणि सनीला फ्रीजमधलं दूध देते. परंतु सनी तेवढ्यावर थांबत नाही आहे. तो म्हणतो की मला गरम करून हवं आहे. तुला माहिती आहे ना, मी गार पाणी पण पित नाही आहे, त्यामुळं मला ते दूध गरम करून हवं आहे. रमाला राग येतो, पण आता ऑप्शन नसतो. रमा उठते, गरम करून दूध त्याला देते. स्वतः घरची मालकी नसून पण नोकरासारखं राहायची वेळ रमावरती आलेली आहे. बिचारीला खूप त्रास होत आहे, खूप वाईट वाटत आहे. परंतु अक्षयची तब्येत ठीक नाही आहे म्हणून तिला हे सगळं करावं लागतं आहे. आणि मग रमा दूध गरम करते आणि त्याला देते आणि सांगते की इथे थांबायचं नाही आहे, तिकडे जायचं, रूममध्ये जाऊन प्यायचं. पण सनी काही ऐकत नाही. सनी तिथे सोफ्यावरती बसतो आणि रमा चिडचिड करत असते, पण तिच्याकडे ऑप्शन नसतो. ती बिचारी तशीच झोपी जाते. सनी सोफ्यावरती बसलेला असतो, रमाकडे एकटक पाहत असतो. रमाला मात्र खूप राग आलेला असतो आणि रमा जेव्हा हे सगळं पाहत असते तेव्हा तिलाही खूप मोठा धक्का बसत असतो, कारण या वागण्याचा रमाला खूप त्रास होत असतो. परंतु रमा शांतपणे तशीच झोपी जाते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अक्षय तिथे येतो आणि सनीच्या समोर खुर्ची घेऊन त्याच्या समोर बसतो. सनीने मात्र डोळे बंद केलेले असतात. तो आपल्या स्वप्नांच्या दुनियेत खुश असतो, स्वप्नांचा राजा झालेला असतो. आणि मग तिथे अक्षय समोर बसलेला आहे ही गोष्ट सनीला माहितीच नसते. तो गालातल्या गालात हसत असतो आणि अक्षयला म्हणत असतो. अक्षयला जेव्हा तो पाहतो तेव्हा त्याला धक्का बसतो. तो म्हणतो, दादा तू? तेव्हा अक्षय म्हणतो, का, काय झालं? तू काय एवढा वेळ जागा इथं इथे का बसून आहे? तेव्हा तो म्हणतो की अरे फूल आहे ना झाडाचं, मलाच तोडायचं आहे ते, म्हणून थांबलो इथं. तेव्हा अक्षय म्हणतो, पण तुला माहिती आहे ना ती कशी आहे? जर ती उठली तर मग कळेल तुला काय होऊ शकतं. आणि जर तिची झोप झाली नाही तर काय होणार आहे याचा विचार केला आहेस का तू? उद्या कामं कोण करणार घरातली? मग तिनं कामं केली नाही तर तू करणार आहेस का? अर्थाचं सगळं करायचं असतं तिला, घरातल्या सगळ्यांचं करायचं असतं, स्वयंपाक बाकीची सगळी कामं असतात. आणि जर तिची कामं राहिली तर आई आजी ओरडेल आणि मग ती कामं कोण करणार आहे सांग मला? तुला जमणार आहे का करायला? तू करणार आहेस का? तेव्हा सनी म्हणत असतो, पण दादा थांबू देणार आहे, शेवटी बायको आहे माझी होणार आहे, ते फूल मलाच तोडायचं आहे. मला एक कळत नाही आहे, तू इतके दिवस झाला असं कसं काय राहतोस रे? म्हणजे तुला असं वाटत नाही का रे की तू पण एखादं फूल बघितलं पाहिजे, तोडलं पाहिजे? या भाषेमध्ये सनी बोलत असतो. अक्षयला खूप वाईट वाटत असतं, राग येत असतो.
त्याला ह्या गोष्टी पटतच नसतात. म्हणजे एखादा माणूस इतक्या घाणेरड्या पद्धतीने एखाद्या लेडीजबद्दल बोलतोय ही गोष्ट अक्षयला आवडत नाही. अक्षय तिथे पाहतो रमा शांत झोपलेली असते. बिचारी दिवसभराचं काम करून थकून गेलेली असते. पण या सनीला मूर्खाला काय माहिती की रमा कोण आहे आणि आज तिच्यावर काय वेळ आली आहे म्हणून ती हे सगळं सहन करते हे अक्षयला माहिती असतं. अक्षय सनीला म्हणतो की उठ आत्ताच्या आत्ता जा वरती तुझ्या रूममध्ये, इथे बसून राहू नकोस तू. तेव्हा अक्षय म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे माहिती आहे का तुला, ती जर आत्ता उठली तर मग तुझं काही खरं नाही आहे. ती उठायच्या आधी तू इथून जा, नाही तर मग ती गोंधळ घालेल. तुला माहिती आहे ना ती कशी आहे, असं अक्षय सनीला सांगत असतो. परंतु सनीला तेवढी अक्कल कुठं असते की त्या गोष्टी त्याला कळायला. अक्षय मात्र त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो. तो उठत नाही हे लक्षात आल्यानंतर अक्षय अक्षरशः त्याच्या हाताला धरतो आणि त्याला तिथून खेचतच बाहेर घेऊन जातो. जा म्हणतो, तुझ्या रूममध्ये जाऊन झोप जातो. अक्षयला या गोष्टीचा राग आलेला असतो. शशिकांतने हे सगळं मुद्दाम केलेलं आहे हे अक्षयलाही माहिती आहे. परंतु रमाने जोपर्यंत तिच्या हक्कासाठी भांडत नाही तोपर्यंत अक्षय पण काही करणार नाही हे अक्षयने ठरवलेलं आहे आणि अक्षय तसंच वागत आहे. रमाने स्वतःहून तिचा हक्क मागितला पाहिजे, स्वतःहून सगळ्यांना ओरडून सांगितलं पाहिजे असं अक्षयचं म्हणणं आहे. म्हणून तर अक्षय हे सगळं बोलत आहे. परंतु आता रमा शांत झोपी गेलेली असते. अक्षय रमाकडे पाहत असतो तर रमा झोपलेली असते. अक्षयलाही छान वाटतं. अक्षय तिथेच डायनिंग टेबलवरती तसाच झोपी जातो. हातावर डोकं ठेवलेलं असतं आणि तो शांतपणे तसाच झोपी गेलेला असतो. अक्षय तिथे झोपलेला आहे, रमाकडे एकटक पाहत असतो आणि पुन्हा तसाच झोपी जातो. तेव्हा मात्र अक्षयला खूप छान वाटत असतं. तो म्हणतो की खरंच किती मनापासून ती माझी काळजी करते, माझ्या काळजीसाठी ती कोणाला काही सांगत नाही. रमा सकाळी उठते आणि जेव्हा पाहते तेव्हा तिला धक्का बसलेला असतो, कारण तिला अक्षय तिथे दिसतो आणि अक्षय तसा झोपलेला आहे हे पाहून रमाला हे खूप छान वाटत असतं. रमाला वाटत असतं अरे हे तर माझ्यासाठी झोपलेत असं रमाला वाटत असतं. आणि रमा तिथे जाते आणि म्हणते की अक्षय सर तुम्ही इथे झोपलात. तेव्हा अक्षय म्हणतो का, काय झालं, तर तो म्हणतो की मी रात्री टी व्ही बघत बसलेलो आणि इथेच झोपी गेलो. रमाने बरोबर अक्षयचं खोटं पकडलेलं असतं, कारण टी व्ही तर चालू नसतो आणि हा कसा झोपी गेला. त्यानंतर अक्षय म्हणतो नाही ते मोबाईल बघत होतो ना तसंच झोपी गेलो. तर रमाला मग त्याला जाणवतं की रमाच्या मनात आता पॉझिटिव्ह काहीतरी येतं आहे, म्हणून तो लगेच रमाला म्हणू लागतो की काहीही झालं तरी की आत्ता मला आणि रेवा मॅडमसाठी ब्रेकफास्ट बनव, काही झालं तरी ब्रेकफास्ट हा लवकरात लवकर झाला पाहिजे एवढं लक्षात ठेव. रमाला राग येतो. रमाच्या अगदी तळपायाच्या मस्तकात गेल्यासारखी रमा चिडते आणि म्हणते नीट बोलताच येत नाही या माणसाला, कधीही काही बोललं तरी हा तिरसटपणेच वागत असतो. आणि रमा मनातल्या मनात म्हणू लागते की मला तर वाटलेलं हा माणूस बदलला आहे, पण कुठलं बदलतोय हा माणूस, याच्या डोक्यातला तिरसटपणा काही कमी झालेला नाही आहे. शेवटी त्याच्या लायकीवर येतोच असं रमा बोलते आणि म्हणते हो. अक्षय म्हणतो की नाही थालपीठ बनव आज, माहिती आहे ना रेवा मॅडमना आणि मला ते लागतंय थालपीठ हवं आहे ते, आणि ते बनवायचं आणि अगदी चांगलं बनवायचं आणि वेळेवर बनवून ठेव, तुला माहिती आहे ना उशीर झालेला चालत नाही. रमा म्हणते की हो नक्की बनवते असं रमा बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रेवा ही आता इकडे शशिकांत आणि पार्वतीकडे आलेली असते. ती म्हणत असते की बरं झालं, मला ना खरंच खूप छान वाटतं आहे, फायनली इतक्या दिवसानंतर इकडे सगळं घडत आहे आणि अक्षय आणि माझी एंगेजमेंट होत आहे. या गोष्टीचं तिला खूप छान वाटत असतं. आणि त्यावेळेस शशिकांत म्हणतो की एवढी भ्रमात राहू नको, तुला माहिती आहे ना काय करायचं आहे ते, पहिलं तो जो अभि आहे ना त्याच्या मनात जे तुझ्या लग्नाबद्दलचं आहे ना ते त्याला सांगून टाक, ते खोटं होतं ते. जोपर्यंत अभिच्या डोक्यातून ती गोष्ट जात नाही तोपर्यंत तुझं आणि अक्षयचं लग्न होऊ शकत नाही, ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव, नाहीतर खूप मोठा गोंधळ होणार आहे. तेव्हा रेवा म्हणते की त्याला मी दारूच्या ह्याच्यात हे करते ना, मग तो दारूच्या ह्याच्यात असला की तो काहीच नाही करत. तेव्हा पार्वती आजी म्हणते की तुला कळतं आहे का, एक तर त्याची दारू सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि तू त्याला आणखी दारू पाजणार आहेस, तुला कळतं आहे का काय. तर रेवा ते बोलत आहे ही गोष्ट शशिकांतला मात्र पटलेली असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं रमा रूममध्ये आंघोळीसाठी आलेली असते आणि त्याच वेळी इकडे रमा जेव्हा रूममध्ये आलेली आहे तेव्हा पाहते तर
तिथे सनी येऊन बसलेला असतो. त्या बेडवरती सनी बसलेला असतो आणि सनी इकडे रमाचे कपडे हातात घेऊन घेऊन तो आलेला असतो आणि त्याचबरोबर रमाचे कपडे हातात घेऊन तो बसलेला असतो, मांडीवर घेऊन बसलेला असतो. रमा म्हणते, हे काय माझे कपडे ते मांडीवर घेऊन का बसला तुम्ही, कळतंय का तुम्हाला? तेव्हा सनी म्हणत असतो की त्यात काय एवढं, तू होणारी बायको आहेस ना माझी. रमा म्हणते की तुम्ही जा आत्ताच्या आत्ता इथून जा. पण तो मात्र ऐकायला तयार नसतो. तेव्हा मात्र रमा त्याला म्हणते की आता काय अजून, आणि रमा आंघोळीला चालली. तरीही तो माणूस इथे बाथरूमच्या बाहेर आलेला असतो, बाथरूमच्या दरवाजाच्या तिथं हात लावून असतो. रमा म्हणते की याला आता चांगलीच अद्दल घडवली पाहिजे. आणि रमा तोंडावरती दरवाजा बंद करते आणि त्याला दाखवून देते. जेव्हा त्याची बोटं सापडतात तेव्हा मात्र रमाला धक्का बसलेला असतो आणि रमा म्हणत असते की काहीही झालं तरी ह्या माणसाला अद्दल तर घडवलीच पाहिजे, याला त्या गोष्टीची जाणीव झालीच पाहिजे. हे सगळं रमा बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे रेवा मात्र अक्षयच्या रूममध्ये धावत आलेली असते आणि ती म्हणत असते की काही झालं तरी अक्षय आपल्या आयुष्यात तो आनंदाचा क्षण येतोय. आपली एंगेजमेंट होणार आहे, आपली एंगेजमेंट झाली की आपलं लग्न होणार आहे आणि आपण दोघं फायनली एकत्र असणार आहोत. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र इकडे अक्षय रेवाकडे पाहत असतो. त्याला खूप राग आलेला असतो. त्याला ह्या गोष्टी पटत नसतात. कोण आहे ही बाई आणि काय बोलते हे सगळं अक्षयला वाटत असतं. कारण इकडे अक्षयला माहिती असतं की ही जी लायकी काय आहे आणि हिने माझ्यासोबत काय केलेलं आहे, या सर्व गोष्टी अक्षयला चांगल्याच माहिती असतात. परंतु अक्षय शांतच राहतो आणि रेवा त्याला म्हणत असते की आपण हे घर रिनोव्हेट करूया, आपली रूम रिनोव्हेट करूया. अक्षय म्हणतो, मी मागं बोललो होतो तेव्हाच मला आब्याने सांगितले अर्थासाठी ही रूम रिनोव्हेट केलेली आहे, त्यामुळं मला नाही वाटत की आत्ता ही रूम रिनोव्हेट करण्याची काही गरज आहे. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रमाचं हे जे अक्षयचं जे बोलणं आहे ते ऐकून इकडे रेवाला धक्का बसलेला असतो. कारण रेवाला अक्षयने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की ही रूम रिनोव्हेट करण्यामध्ये मला काडीचाही इंटरेस्ट नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अक्षय हा बसलेला असतो हॉलमध्ये. कारण त्याला माहिती असतं आजही सनी येणार आणि आजही गोंधळ घालणार आहे. अक्षय हॉलमध्ये बसलेला असतो. तिथे सनी येतो आणि सनी आलेला असतो हे पाहून अक्षयलाही धक्का बसलेला असतो. कारण अक्षयला तशी अपेक्षाच होती की सनी येईल आणि नेमका सनी तिथे येतो आणि रमा किचनमध्ये झोपलेली असते. म्हणजे कालच्यासारखं आजही हा रमाला बघण्यासाठी आलेला आहे. ही गोष्ट अक्षयच्या लक्षात येते आणि अक्षय म्हणतो, का रे आज काय इथे? तेव्हा तो कारण सांगतो की आज पाणी नाही आलं. मग अक्षयलाच तो म्हणतो की दादा तू काय करतोयस इथे, म्हणजे तू का अजून झोपला नाही आहेस? तेव्हा अक्षय म्हणतो, नाही पण तुला पाणी हवं आहे का, तुला माहिती आहे ना काल काय सांगितलेलं होतं. मग तो म्हणतो की हो मला पाणी हवं आहे, मी पाणी घेऊन जातो. असं म्हणत तो पाणी घ्यायला आलेला असतो. पण अक्षय मात्र रमाच्याच काळजीने तिथे बसून असतो. त्याला रमाची काळजी वाटत असते म्हणूनच तो बसलेला असतो. आणि सनीला मात्र अक्षय म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता लवकर जा इथून. सनीला तो घालवत असतो. सनी मात्र मूर्ख असतो आणि त्याला काडीचीही अक्कल नसते. त्याच्या ही गोष्ट अजूनही लक्षात आलेली नसते की अक्षय आणि रमामध्ये काहीतरी नातं आहे, हे सनीला त्या माहितीच नसतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अक्षयने रमाचं तर रक्षण केलेलं आहे, परंतु जेव्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा रमा उठून सकाळी पाहते तेव्हा तिच्या लक्षात येतं आजही अक्षयने तिचं रक्षण केलेलं आहे. म्हणजे आजही रात्रभर अक्षय बाहेर बसलेला आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रमा आवरून खाली येते तर सनी तिथं आलेला आहे. सनीने अंगठी आणलेली आहे. पार्वती आजी शशिकांत यांच्यासमोर तो रमाचा हात पकडत आहे. रमा मात्र त्याच्या हातामध्ये हात देत नाही, पण तो मात्र वारंवार रमाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे, तिचा हात हातात घेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि अक्षय जोरात किंचाळतो, तुझं काय चाललंय, कशाला हात पकडतोस तिचा, असं अक्षय म्हणू लागतो. तर त्याने तिच्या हातामध्ये बोटामध्ये अंगठी घालत आहे. ही गोष्ट अक्षयला सहन होत नाही. अक्षयला मात्र राग आलेला असतो आणि अक्षय म्हणतो, बास थांबा हे. तेव्हा सनीचं असं म्हणणं आहे की असंही ती माझी होणारी बायको आहे तर मी तिच्या बोटात अंगठी घालू शकतो, असं म्हणत तो तिच्या बोटामध्ये अंगठी घालत आहे. परंतु अक्षयने आता हा साखरपुडा थांबवलेला आहे. मग आता अक्षय रमाचं रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण रमाला इकडं वाटत असतं की ह्या सनीपासून वाचण्यासाठी मीच एकटी एवढं सगळं करत आहे, परंतु घरात कोणालाच बाकीच्यांना काहीच वाटत नाही आहे. रमाला बिचारीला वाईट वाटत असतं, माझ्या पाठीशी कोणीच उभं राहत नाही आहे, या गोष्टीचं रमाला वाईट वाटत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं
की अक्षय हे जरी मनापासून करत असला तरी रमाला ते मात्र जाणवत नाही. रमाला असं वाटत आहे की अक्षय अजूनही रेवाच्याच मागे आहे, त्याच्या मनात रेवाबद्दलच प्रेम आहे. तर अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.